मग दुसऱ्यांदा महाराज माझ्या दृष्टांतात जेव्हा आले तेव्हा महाराज अजानुभाऊ होते रात्रीच्या वेळेला, आणि महाराजांनी मला एक शिवी दिली आणि महाराज मला म्हटले की या कार्यासाठी तुझी उत्पत्ती नाही आहे, तू माझं कार्यच करत नाही आहेस, ओळख काय चूक होते. ज्या वेळेला मी प्रश्न उत्तरामध्ये बसलो आणि मी विचारलं की महाराज माझ्या स्वप्नात आलेले, तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं की औदुंबर वृक्षाखाली आता पुढचे 21 दिवस तू बसायचं आणि ध्यानमुद्रेत राहायचं, तुला ते औदुंबर वृक्ष उत्तर देईल. 19व्या दिवशी औदुंबर वृक्षाचं एक फूल पडलं. हे खूप म्हणायला गेलं तर सहजासहजी होणारं कार्य नाही. औदुंबराचं फूल सहजासहजी दिसत नाही. ते 10-100 वर्षातनं, बऱ्याचदा खूप वर्षातून दिसत असतं. आणि मग मला उखळ कळाली आणि मग ते कार्य मी बंद केलं. मग आतापर्यंत ज्यांच्या बॅगा, ज्यांच्या गाड्या मी सांभाळत होतो, त्यांना जसा नकार द्यायला सुरू केला, त्यावेळेला हिट्स वाढत गेले, की आता हा व्यक्ती आपला ऐकत नाही आहे. आणि मग बालसंस्कारद्वारे मुलांचे सुद्धा ग्रुप झाला आणि मग आम्ही हळूहळू केंद्रातलं मॅनेजमेंट सांभाळायला सुरुवात केली. मागचा नैवेद्य कोणाचा, आजची आरती कोणाची, आज कुठल्या विषयावर मार्गदर्शन होईल, लोकांची संख्या मोजा, प्रसाद कसा वाटायचा, कुठल्या लाईनीने जायचं, हे सगळं मुलं कळवायला लागली.